हा माझ्या बागेत फुललेला लाल चुटूक रंगाचा तेरडा आहे. ह्याला बाल्सम असं सुद्धा म्हणतात आणि हे आपण गौरीची फुलं म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. खूप सुंदर वेगवेगळ्या रंगामध्ये हे असतं. पांढरा रंग, जांभळा रंग खूप छान दिसतो. गुलाबी हा खूप कॉमन आहे. हा डबल पेटल तेरडा आहे. इथे मी जिथं बोट लावलेला आहे तिथे सीड पॉड आलेला आहे. जेव्हा फूल रोपावरती तसंच वाळून जातं तर तिथे सीड पॉड तयार होतं आणि तिथे नवीन बी येतात. मी अक्षय तृतीयेला लावलेला हा बी पेरलेलं होतं, त्याचे आत्ता आलेले आहेत रोपं आणि लगेच त्याला फुलं आलेली आहेत. मी ह्याला भरपूर खाऊ दिलेलं आहे. खाऊमध्ये मी मुख्यतः दिलेलं आहे ते शेणखत दिलेलं आहे, ज्यामुळे की रोपाची खूप छान भरपूर वाढ होते. जेव्हा रोप चांगलं सशक्त होतं तेव्हा त्याला फुलं खूप छान आणि हेल्दी फुलं येतात. तुम्ही बघा इकडे साईडला त्याला ज्या फांटी आलेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा फुलं आली आहेत. ॲक्च्युली फुलं जी आहेत ती बेचक्यातून येतात. ही फुलं गौरीला वाहतात बरं का. ह्याला गौरीची फुलं सांगली कोल्हापूर साईडला म्हणतात. आपल्याकडे ह्याला तेरडाच म्हणतात. तर ही फुलं देवाला वाहिली जातात. आत्ता जर आपण पावसाळ्यामध्ये ह्याची बी लावली तर आपल्याला भाद्रपदमध्ये ह्याची फुलं मिळतात. वेगवेगळ्या रंगामध्ये ह्याची फुलं असतात आणि इतकं सुंदर दिसतं. हे डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये वगैरे आपल्या घरामध्ये ठेवू शकता. आपल्याकडे काही प्रोग्राम असेल तर आपण ड्रॉइंग रूममध्ये सुद्धा हे डेकोरेशन म्हणून ठेवू शकता. फुलं आल्यानंतर हे अतिशय सुंदर दिसतं. त्यामुळे ह्याचा भरपूर आयुर्वेदिक अशी उपयोगसुद्धा आहे. ज्यांना एक ॲलर्जी वगैरे झालेली असते, स्किनची ॲलर्जी झालेली असते, ॲलर्जीमुळे खाज आणि ओरखडे जे पडलेले असतात तर ते कमी करण्यासाठी ह्याच्या पानांचा रस वापरला जातो आणि ह्याच्यामध्ये बॅक्टेरियाच्या म्हणजे अँटीबॅक्टेरियल खूप गुणधर्म असल्यामुळे ह्याच्या पानांचा फुलांचा सुद्धा ह्याचा उपयोग होतो. कावीळ बरा करण्यासाठी सुद्धा ह्याचा पानांचा अर्क वापरला जातो. असे वेगवेगळे आयुर्वेदिक ह्याचे उपयोग आहेत. खरं तर आपल्याकडे असणारी जी रोपं असतात त्यात बऱ्यापैकी खूप औषधी गुणधर्म असतात, पण काळाच्या ओघामध्ये आपण हे विसरलेलो आहोत. तर ह्याला आपण शेणखत दिल्याने ह्याची खूप चांगली वाढ होते. लेंडी खत असेल किंवा पानांचं खत असेल तरीही चालतं. आणि आपण ह्याला वेळोवेळी केळीच्या आणि लिंबाच्या सालीचं पाणी मी दिलेलं आहे. चहाची पावडर पण मी देते. त्यामुळे हे छान फुललेलं आहे. भरपूर अगदी भरगच्च अशी फुलं आलेली आहेत. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. पुन्हा भेटूयात.